औरंगाबाद जयराम एक्सप्रेस कुछ समय में प्लेटफॉर्म क्रमांक 9 से चलने को तैयार है। हमारी मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचलेली आहे, जे की तुम्हाला आता कळलं असेल. नसेल कळलं तर मी सांगते. सो बेसिकली आम्ही आहो आता. अरे थांबा थांबा, आधी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा, मग तुम्हाला कळेल की माझा नंबर कुठे लागलाय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सगळ्यांना. सो खूप 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 दिवसानंतर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आणि आजचा दिवस माझ्यासाठी, माझ्या आई दादासाठी, माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी खूप जास्त स्पेशल ॲज वेल ॲज टफसुद्धा आहे. बिकॉज मी आजपर्यंत कधीच घराच्या इतक्या लांब नाही गेली आहे शिक्षणासाठी किंवा कुठल्याच गोष्टीसाठी. आणि आज मी पहिल्यांदा घरापासून दूर जाते आहे बिकॉज माझ्या करिअरसाठी. आणि म्हणजे मी इतक्या दिवसापासून हाच विचारत होते की हा दिवस इतक्या लवकर नाही यावा, बट आलं आहे. मलाही आवडेल की तुम्हा सगळ्यांनी माझी जर्नी शेअर करू. सोबतच या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, माझी जर्नी कशी होते आणि मी कुठे जाते आहे. सगळ्यात नेमका प्रश्न म्हणजे मी नागपूर सोडून कुठे जाते आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. एंडपर्यंत बघा आणि हो, माझ्या जर्नीचा पार्ट बना. आमची ट्रेन आहे आता सकाळी 8:30ची आणि आता वाजल्यात घडी 6. आता आम्ही निघणार आहोत कारनी आणि सगळी पॅकिंग वर झाली आहे. गाईस, ही सगळी पॅकिंग आमची झालेली आहे. बेसिकली माझी ते पूर्ण पॅकिंग झालेली आहे. इकडे थोडंफार खाण्याचं घेतलं आहे, खाऊ घेतलं आहे. इकडे ही एक बॅग, सेकंड बॅग, थर्ड बॅग, फोर्थ बॅग आणि ही सगळ्यात मोठी आहे. मम्मी, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटत आहे बेटा, तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात. गाईस, मम्मी लिटरली रडत. नको रडू. तिकडे कार वगैरे आली आहे आता आणि पॅकिंगसुद्धा, कारच्या अंदर सामानसुद्धा ठेवणं झालेलं आहे. नाव आम्ही निघू ॲडजस्ट. आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचू. 12 seconds later. गाईस, आम्ही फायनली आमच्या नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहे आणि आता आमची थोड्याच वेळात ट्रेन आहे. सो या, बाय बाय नागपूर. हे आमचं नागपूरचं रेल्वे स्टेशन. फुट ओव्हर ब्रिज अँड प्लॅटफॉर्म. सो आम्हाला आमची ट्रेन दिसली आहे, पण आता आम्ही आमचा डब्बा शोधत आहे. तो फायनली आमचा डब्बा दिसलेला आहे. B2 AC कंपार्टमेंट. अरे सो गाईस, आमची एक ही सीट आहे 51, 52 आणि वर 53 कडे. अँड दॅट्स मी. हाय गाईस, हा विशाल दादा आहे आणि हा निलेश दादा. निलेश दादा, हॅलो. कसं वाटतंय मी इतके दूर जात आहे ते तुम्हा दोघांना? काहीच नाही वाटतंय? सगळ्यात आधी तर मला खूप छान वाटत आहे की बापरे, इमोशनल. आमची जी ही ट्रेन आहे ती आहे प्रेरणा एक्सप्रेस. नागपूरपासून तर अहमदाबादपर्यंत चालली आहे. आणि आमच्या जर्नीमध्ये बरेचसे छोटे छोटे स्टॉप्स येणार, बरेचसे नवीन लोक नवीन चढणार उतरणार. सो आता जे आमच्या कंपार्टमेंटमध्ये ज्या काकू आहेत आणि जे दादा आहेत ते बेसिकली गुजराती आहेत, गुजरातला जाते आहे. सो आम्हाला खूप काही, म्हणजे स्पेशली मला माझ्या पर्सनल लेवलवर मला खूप जास्त अनुभव येणार आहे सोलो ट्रॅव्हलिंगचा. पण आता तर माझ्यासोबत माझी आई दादा आहेत सोबत, पण जेव्हा मी कधी परत येईल माझ्या सिटीमधून नागपूरला परत, तर मला नक्कीच काहीतरी खूप खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. कुठेतरी छानही वाटते आणि कुठेतरी असं वाटते की आपण घरापासून, आपल्या शहरापासून दूर जातो आहे. पण ठीक आहे,
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझा नंबर लागला आणि आज अनंत चतुर्दशी आहे, गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस. मला विसर्जन नाही मिळालं. बेसिकली आमच्या घराकडे मोठा गणपती असतो, पण मला गणपती बाप्पाचं विसर्जन नाही करता आलं. काही नाही, बट ठीक आहे. गणपती बाप्पाचाच आशीर्वाद होता की माझा नंबर लागावा गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांचीच कृपामुळे माझे 2 वेळा नंबर लागले होते गव्हर्मेंट कॉलेजमध्ये. सो आय हॅव टू जस्ट स्विच पहिलं बंद करून सेकंड कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची. गाईस आमची ट्रेन सुरू झाली आहे. कॅन यू सी? बाय बाय नागपूर. सगळेच माझ्या कंपार्टमेंटमध्ये मला एक न्यू फ्रेंड मिळाली माझी. हाय सई आणि मी तनुश्री. ती कुठे सांग त्याच्याबद्दल. मी कुठे चालली? मी बडोदराला चालली आहे, पारुल युनिव्हर्सिटी. अजून मी फॅशन डिझायनिंग परस्यू करते. छान छान. खूप छान वाटलं की मी पण शिक्षणासाठी जाते आणि ती पण. आणि आमच्या दोघांची फर्स्ट इयर आहे. येस. आणि काहीतरी युनिक, तू पण युनिक मी पण युनिक, काहीतरी वेगळं काहीतरी म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्डच्या व्यतिरिक्त काहीतरी करायला जातो आहे. घरापासून दूर, ते पण फर्स्ट इयर. आणि माझ्यासोबत माझी आई दादा आहे, पण याच्यासोबत कोणीच नाही ना. सोलो ट्रॅव्हलिंग. कसं वाटतं मग तुला? चांगलं वाटत आहे. आता तर थोडं बेटर झालं. फर्स्ट टाइम थोडं लागलं होतं म्हणजे. हो, आधी तर खूप असं वाटत होतं की मी एकटी जाती आहे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात की मुलगी एकटी ट्रॅव्हल करत आहे, बट स्टील जेव्हा मी बघत आहे ना इथे खूप सारे मुली ट्रॅव्हलिंग करतात एकट्या. आणि मला खूप छान वाटलं की माझ्यासोबत म्हणजे मी पण फर्स्ट टाईम जाते आहे आणि माझ्यासोबत सई पण फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंग करते. सो काहीतरी नवीन शिकायला मिळते. आणि हो, जर्नी तर खूप मोठी आहे 4 वर्षाची, बट या विल कवर दॅट. दाखवलं इथे आम्हाला एक काकू मिळाली आहे. सो त्यांना मी माझ्या मराठी आहे, बट त्यांना गुजरातला जाते आहे. तर मी त्यांना माझे शूट टाकले, त्यांना खूप आवडले. सो आता आपण त्यांचं रिॲक्शन घेऊया. हॅलो काकू, नमस्कार. हो नमस्कार. कसं वाटते तुम्हाला? खूप छान. हो का? माझे शूट बघून कसं वाटलं तुम्हाला? आणि आता कुठे जाते तुम्ही? कुठे जात आहे? अच्छा गाईज, काय झालं, मी ना अशीच बसली होती आणि काकूने म्हटलं की तुझे फोटोज वगैरे दाखवू काही. तर मग आम्ही त्यांना पूर्ण माझी इंस्टाग्राम प्रोफाईल दाखवली आणि त्यांना खूप आवडलं. तर मला पण छान वाटलं की असं त्यांना मला खूप आवडलं असं काकूने फीडबॅक दिला. तर ठीक आहे, आता शिक्षणासाठी चालली, तर म्हटलं जसं जसं वेळ मिळेल तसं तसं करता येतं ना थोडं थोडं. तर बघते. मला छान वाटलं काकू. थँक्यू. A few moments later. नागपूरवरून निघून आम्हाला आता 2 तास झाले आणि अजूनही आम्हाला आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायला 5 ते 6 तास उरले. या इकडे पाऊस येत होता थोड्या वेळा आधी आणि आता इथे पावसाची अशी ड्रॉपलेट संपले. काहीच आमच्या कंपार्टमेंटमध्ये सगळेजण झोपले. आता मी पण झोपते. 3 hours later. आताच थोडा वेळ झाला मी उठली आहे आणि झोपेत होती. आणि आता थोड्याच वेळात डेस्टिनेशन पण येईल जिथे आम्हाला पोचायचं आहे. आणि इथे इतकी थंडी आमच्या रूममध्ये की मी लिटरली अशी भारतीय रेलची अशी पांघरून बसली आहे. आणि आता आमच्या कंपनीचे मी जेव्हा डोळे उघडले तर आमच्या कंपार्टमेंटमध्ये आम्हाला गुजरातला जाणारे 2 कपल्स म्हणजे एक कपल दिसले. तर चला त्यांची माहिती घेऊया. हॅलो काकू. हॅलो काका, नमस्कार. अच्छा, दर्शनाला. बेसिकली मी झोपली होती आणि यांच्या सगळ्यांच्या गोष्टी सुरू होत्या. गुजरातमध्ये हे फेमस आहे, ते फेमस आहे. म्हटलं चला आता यांच्याकडून ऐकून. मुलींसाठी गरबा किती वाजता सुरू होते गरबा? 6 वाजता सुरू होता, 1-2 पर्यंत चालतात. अच्छा. पूर्वी आता नाही का? रात्र असायचे गरबा. आता थोडा टायमिंग बॅन केलाय. छान वाटलं ना असं काहीतरी. खूपच छान आहे. खूप फेमस आहे. दांडिया. हो, दांडिया फेमस गुजरात. आमच्या इथे तरी पूर्ण फेमस आहे. आमच्या इथे पण तरी पोहा मिळतो. तिखट रस्सा टाकतात, साधे पोहे असतात, रस्सा वगैरे कांदा रस्सा आणि वर टाकतात. कांदा, शेव वगैरे टाकतात. रेसिपी. हा.
माहिती आहे का, लाईफमध्ये खूप वेगवेगळे असे नवीन प्रसंग येतात आणि तसंच पॅटर्नचा आजचा एक दिवस माझ्यासाठी ठरला. बिकॉज माझ्या कंपार्टमेंटमध्ये विविध प्रकारचे लोक आणि इतके छान सपोर्टिव्ह काकू नागपूरच्या, तसंच आम्हाला गुजरातवरून एक कपल मिळालं मला सांगितलं. खूप छान वाटते जेव्हा आपण पर्सनल कोणाशी बोलतो किंवा ते लोक आपल्याशी बोलतात आणि त्यांचे रिलिजन त्यांचे कल्चर आपल्याशी एक्सप्लोर करतात. सो माझा एक्सपिरियन्स तर खूप छान आहे. म्हणजे माझी ही नागपूरवरून माझ्या डेस्टिनेशनपर्यंतची जर्नी एकदम यादगार आणि ते म्हणतात ना खूप जास्त इंटरेस्टिंग होतं आहे. सो मला तर खूप छान वाटलं. आणि हो ना काकू, तुम्हाला छान बोलते ना. फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स आहे की मी नागपूरवरून कुठेतरी दूर जाते. हां, नागपूरवरून अजून पुढे जाऊन काहीतरी बनायचं छान अशी माझी इच्छा आहे. सो गाईस आता थोड्याच वेळात आमचं डेस्टिनेशन येत आहे आणि सर्वांशी भेटून खूप छान वाटतं. आता आपण त्यांना बाय करूया. चला काकू, आठवण लक्षात ठेवाल. हो हो, आता थँक्यू सो मच काका. ब्राईट फ्युचर. थँक्यू. अहमदाबाद रेलना एक्सप्रेस एक समय में प्लेटफॉर्म क्रमांक 9 से चलने को तैयार है. हमारी मी माझ्या डेस्टिनेशनवर पोहोचलेली आहे. जे की तुम्हाला आता कळलंच असेल, नसेल कळलं तर मी सांगते. सो बेसिकली आम्ही आहो आता